नमस्कार. वार्ता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून धुळ्यात युवकाचा खून. धुळे व नंदुरबार येथील 900 पेक्षा अधिक एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा. माता रमाई यांच्या जयंती मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, पत्रकार परिषदेत वंदना भामरेंचे आवाहन. सीबीसी मशीन बसवण्यासाठी समाजवादी पार्टीचे आयुक्तांना निवेदन. धुळे दत्त मंदिर जवळील हॉटेल राधाकृष्णाचे महापौर प्रदीप करपेंच्या हस्ते उद्घाटन. धुळे शहरातील योगेश्वर पतसंस्थेत कोट्यावधींची अफरातफर, पत्रकार परिषदेत बाळकृष्ण अमृतकर यांची माहिती. गणेश जयंतीनिमित्त श्री सिद्धेश्वर गणपती मंदिरात भाविकांचा एकच जयघोष. समाज विघातक घटनांना आळा बसावा यासाठी सुरेश गायकवाड यांचे आंदोलन. आणि अतिक्रमण हटवण्यासाठी धुळ्यात दीपक घाटोळेंचे उपोषण. आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एकाने भाऊ व अन्य काहींच्या मदतीने युवकाला लाकडी दांडक्यासह लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत त्याचा खून केला. शुक्रवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडलेल्या खून प्रकरणी पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेत या प्रकरणी मृताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे शहरातील विद्युत नगरमध्ये सुरतवाला बिल्डिंग जवळ राहणाऱ्या निखिल साहेबराव पाटील वय वर्ष 22 याचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय मयूर मच्छुंद्र शार्दूल याला आला होता. या संशयातून त्याने त्याच्या पत्नीला काही दिवसांपूर्वी बेदम मारहाण केल्याने तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. यासाठी उपचारार्थ तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मयूर शार्दूलच्या पत्नीशी आपले अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याची बाब निखिल पाटीलला समजल्याने तो 27 जानेवारीपासून घरातून निघून गेला होता. यानंतर संशयित मयूर शार्दूलकडून निखिलचा शोध सुरू होता. यासाठी त्याने निखिलच्या घरी तसेच त्याच्या शहरातील अन्य नातेवाईकांकडेही विचारपूस केली होती. मात्र निखिल कुठे गेला याची कुणालाच कल्पना नव्हती. यानंतर 30 जानेवारीला निखिलच्या कुटुंबियांनी तो हरवला असल्याची शहर पोलिसात रीतसर तक्रार दिली. दरम्यान मयूर शार्दूलकडून निखिलचा शोध सुरूच होता. निखिलचा मावस भाऊ किरण मनोहर पाटील हा शिंगावे तालुका शिरपूर येथे राहतो. याची माहिती मिळाल्यानंतर मयूर शार्दूलसह काही जण 3 फेब्रुवारीला रात्री निखिलविषयी माहिती विचारण्यासाठी शिंगावे येथे गेले. तिथे किरण पाटीलचे अपहरण करून त्याला धुळे येथे आणले. निखिल तसेच त्याच्या धुळ्यातील अन्य ठिकाणच्या नातेवाईकांची माहिती विचारून त्याला बेदम मारहाण केली. यावेळी किरण पाटीलने आपल्याला निखिल कुठे गेला याची काहीच माहिती नसल्याचे सांगितले. यानंतर शुक्रवारी सकाळी मयूर शार्दूलसह त्याचे साथीदार निखिलच्या रासकर नगर मधील काकांच्या घरी गेले. तेथे त्यांनी निखिलचा भाऊ दीपक साहेबराव पाटील यालाही बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात वार केला. यामुळे दीपक पाटीलही जखमी झाला. यानंतर मयूर शार्दूलने निखिल पाटीलच्या मामांच्या घरी जाऊन त्यांनाही दमदाटी करत निखिलविषयी माहिती विचारली. तो कुठे आहे हे न सांगितल्यास सर्व नातेवाईकांना मारण्याची धमकी दिली. या सर्व घडामोडींनंतर निखिलच्या मामाने निखिलशी संपर्क साधत त्याला धुळ्यात बोलावून घेतले. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी निखिल धुळ्यात आला. त्याच्या मामाने निखिलला धुळ्यात परतल्याची माहिती मयूर शार्दूलला दिल्यानंतर मयूरने त्याला स्वराज्य जिमजवळील मयूर शार्दूलच्या मावशीच्या घराजवळ भेटायला बोलवले. त्यानुसार निखिल पाटील रात्री 8-8:30 वाजेच्या सुमारास स्वराज्य जिमजवळ मयूर शार्दूलला भेटायला गेला. तेथे मयूर शार्दूल, मनोज मच्छिंद्र शार्दूल, मुकेश मच्छिंद्र शार्दूल यांच्यासह अन्य काहींनी निखिल पाटीलला लाकडी दांडक्यासह लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीतच निखिलचा मृत्यू झाला. येथील मयत निखिल साहेबराव पाटील याचे आरोपी क्रमांक 1 मयूर शार्दूल याचे पत्नीशी अनैतिक संबंध असल्याबाबत मयूर शार्दूल यास संशय होता. त्यावरून त्याने मयताचे मावस भाऊ तसेच मयताचा सख्खा भाऊ यांनाही मारहाण केली होती. कारण मयत हा मयूर शार्दूलच्या प्रेमसंबंधाबद्दल कळल्यानंतर मयत हा घरून निघून गेला होता. त्याबाबत त्याच्या घरच्यांनी मिसिंग तक्रार दाखल केली होती. काल दिनांक 4 रोजी ज्यावेळेस मयत हा धुळे ते परत आला आणि तो याला मयूर शार्दूल याला भेटायला गेला, त्यावेळी स्वराज्य जिमजवळील मयूर शार्दूल याच्या मावशीच्या घराजवळ
आरोपी क्रमांक 1 मयूर शार्दूल व त्याचे दोघं भाऊ मनोज आणि मुकेश यांनी येथील मयत निखिल साहेबराव पाटील याला लाकडी दांडका तसेच लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यात तो मयत झालाय. सदरबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास चालू आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. शासनात विलीनीकरण हा आता कळीचा मुद्दा झालाय. संप सुरू झाल्यापासून आतापर्यंत धुळे व नंदुरबार आगारात 900 पेक्षा अधिक कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी माता हिंगलाज वृत्तवाहिनीचे सहसंपादक सुनील गवळी यांच्याशी बोलताना दिली. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील एसटी बस अंशतः चालू झाल्याचा दावा एसटी महामंडळाने केलाय. संपकरी कर्मचाऱ्यांपैकी 978 कर्मचारी यात कंत्राटी कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात कामावर घेतल्याने तेही कामावर हजर झाल्याने प्रवाशांची सोय झाली. यामुळे सध्या लग्न सराई, यात्रा, जत्रा व शालेय विद्यार्थ्यांची सोय झाली. धुळेतून शिवशाही व विना वाहक बसेस रस्त्यावर दिसत आहे. यात 50 कर्मचारी बडतर्फ झाले असून 300 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यात धुळे डेपोत 25 कर्मचारी बडतर्फ तर 55 जणांवर निलंबनाची कारवाई केली असून प्रवाशांना नाशिक, पुणे, औरंगाबाद, शहादा, शिर्डी व चोपडा येथे मध्यवर्ती बस स्थानकावरून लालपरी धावत असल्याने प्रवाशांची वर्दळ बस स्थानकावर सुरू झाली आहे. उद्या व परवा लग्नांच्या तिथी असल्याने नागरिकांनी स्वतःच्या वाहनाने अथवा बसने प्रवास करण्यास प्राधान्य दिले असल्याचे सांगितले. त्यामुळे एसटी सुरू झाल्याचे समाधान नागरिकांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुविद्य पत्नी माता रमाई आंबेडकर यांच्या 1240व्या जयंती उत्सवानिमित्त दिनांक 7 फेब्रुवारी रोजी धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम चौक ते वलवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत जयंती मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी या मिरवणुकीत आबालवृद्ध स्त्री पुरुषांनी सहभागी व्हावं असं आवाहन राजमाता रमाई महिला मंच धुळे च्या संस्थापक अध्यक्षा वंदना भांबरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केलं. आयोजित पत्रकार परिषदेवेळी अध्यक्षा शांती कमल बैसाणे, सचिव कोमल वाघ यांच्या समवेत सौ पल्लवी मगरे, चंदाताई साळवे, सीमा ढिवरे, सुषमा आगळे, शीतल भांबरे, आम्रपाली गांगुर्डे, रागिणी अहिरे, सीताताई जाधव, रेखाताई पवार, आम्रपाली शिरसाट आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. राजमाता रमाई महिलांचं अंतर्गत आपण येत्या 7 तारखेला 7/2/2022 रोजी जी रमाई जयंती उत्सव आपण साजरी करणार आहोत, त्यानिमित्ताने आज आपण पत्रकार परिषद आयोजित केलेली होती. आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी अनेक मुद्दे आपल्यासमोर स्पष्ट केलेले आहेत. आणि त्यात राजमाता रमाई महिला मंचचं कार्य, त्यांचं काम, माता रमाईंचं कार्य तळागाळात घरापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही या राजमाता रमाई महिला मंच अंतर्गत काय काम करतो हे सगळं मी आपल्यासमोर स्पष्ट केलेलं आहे. आणि त्या माध्यमातून आपण ही रमाई जयंती साजरी करीत आहोत. तर मी संपूर्ण धुळे शहरातील माझ्या तमाम समाज बांधवांना, माझ्या भगिनींना, तरुण बांधवांना मी आवाहन करेल की येत्या 7 तारखेला स्टेडियम चौक वलवाडी या ठिकाणी संध्याकाळी 5 वाजता सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे. आणि स्टेडियम चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम चौक ते वलवाडी गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत आपण ही रमाईंची जयंती मिरवणूक काढून आपण साजरी करीत आहोत. तेव्हा आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे. आणि कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सगळ्यांनी कोरोनाचे नियम पाळूनच आपण उपस्थित राहायचं आहे. एकमेकांमध्ये अंतर ठेवणं, तोंडाला मास्क लावणं, या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून आपण सगळ्यांनी इथं उपस्थित राहायचं आहे. एवढं मी आपल्या माध्यमातून मी आव्हान करेन. धन्यवाद. धुळे महानगरपालिकेच्या संपूर्ण दवाखान्यात सीबीसी मशीन उपलब्ध करून द्यावे या आशयाच्या मागणीसाठी समाजवादी पार्टी धुळेतर्फे आयुक्त देविदास टेकाळे यांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं. प्रस्तुत निवेदनात म्हटलं आहे की धुळे महानगरपालिकेच्या संपूर्ण दवाखान्यात सीबीसी मशीन असणं फार गरजेचं झालंय. सध्या संपूर्ण दवाखान्यात या मशीनची उणीव असल्याने
रुग्णांची नाहक हेळसांड होत आहे. दवाखान्यात त्वरित सीबीसी मशीन बसवल्याने रुग्णांवर ताबडतोब उपचार करण्यास सोयीचं ठरेल. मशीन उपलब्धतेसंदर्भात स्थायी समितीच्या बैठकीत विषय मांडण्यात आला होता. त्याला सभापती यांनी मंजुरीही दिलेली आहे. तरी अद्यापपर्यंत महानगरपालिकेच्या दवाखान्यात सीबीसी मशीन उपलब्ध करून देण्यात आलं नाही. त्यामुळे आज समाजवादी पार्टीतर्फे मशीन उपलब्ध करून देण्यासंदर्भात आयुक्तांना निवेदन देण्यात आलं. याप्रसंगी नगरसेवक अमीन पटेल, आसिफ मंसुरी, इनाम सिद्दीकी, रफिक शाह, इस्लाम अंसारी, डॉक्टर सरफराज अंसारी, रमजान पहलवान, मस्तान खान, सल्लूभाई, मुस्तफा खाटिक, कुर्बान अंसारी, तौसीफ खाटिक आदि उपस्थित होते. समाजवादी पार्टी की तरफ से एक निवेदन दिया गया आयुक्त साहब को. उसके अंदर जब डेंगू मलेरिया शुरू होता है तो हमारे जो महानगर पालिका के दवाखाने वहाँ पर सीबीसी मशीन नहीं है. जब डेंगू का प्रमाण चलता है तो अगर सीबीसी मशीन रहा तो उसके अंदर ब्लड चेक होता है मशीन के अंदर. उसके अंदर प्लेटलेट कितना कम आया 2 मिनट के अंदर मालूम हो जाता है. उसके बाद में पेशेंट डेंगू के पेशेंट का इलाज करने को उपचार करने को ताबड़तोब समझ में आ जाता है, उसका उपचार शुरू हो जाता है. दूसरी बात, जो हमारी महिलाएं जो महानगर पालिका के दवाखाने में नाम नोन करने जाती है उनको बाहर से ब्लड चेक करना पड़ता है. अगर ये मशीन रहा तो उनका अगर ब्लड कम रहा, डिलीवरी के टाइम में ब्लड भी कम होने के चांसेस ज्यादा रहते हैं, सीबीसी का प्लेटलेट कम होने के चांसेस रहते हैं. तो ये मशीन अगर पूरे शहर के दवाखाने में महानगर पालिका के दवाखाने में अगर मशीन आते तो शहर की जनता को बहुत फायदा होगा. इससे पहले स्थायी समिति में मैंने बात को उठाया था, सभापति साहब ने इसको रोलिंग दिया था, मगर आज 5 महीने हो चुके अभी तक कुछ प्रोसेस में नहीं आया है. इसके लिए आज समाजवादी पार्टी ने ये निवेदन दिया है कि जल्द से जल्द मशीन सीबीसी मशीन जो है हमारे धुलिया शहर के महानगर पालिका के दवाखाने में आना चाहिए. गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर दत्त मंदिर देवपूर येथे हॉटेल राधाकृष्ण या शुद्ध शाकाहारी हॉटेलचं उद्घाटन धुळ्याचे महापौर प्रदीप करपे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महापौर प्रदीप करपे, माजी महापौर भगवान करंकाळ, माजी नगरसेवक कैलास काळू चौधरी, एमएसटीव्हीचे संचालक संपादक डॉक्टर राजेंद्र मधुकर भाऊसार, एमएसटीव्हीचे सहसंपादक श्री सुनील गवळी सर, नगरसेवक नंदुभाऊ सोनार, भारतीताई माळी, सुमनताई वाघ, इंडियन बँकेचे व्यवस्थापक अभिषेक ओझा, नगरसेविका प्रतिभाताई चौधरी, नाशिकचे डॉक्टर सुरेश सूर्यवंशी, नगरसेवक गुलाब माळी, नितीन ठाकूर सर, खानदेश तेली समाजाचे अध्यक्ष कैलास चौधरी आदी उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते फीत कापून हॉटेल राधाकृष्णाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी प्रमुख अतिथींचं स्वागत कुणाल रमेश चौधरी, प्रशांत शेठ दिलीपराव चौधरी, दिलीपराव मंगा चौधरी करंकाळ, रमेश अर्जुन चौधरी, वैशाली करंकाळ, ॲडव्होकेट प्रवीण चौधरी करंकाळ यांनी केलं. यावेळी महापौर प्रदीप करपे म्हणाले की प्रशांत शेठ चौधरी यांनी हॉटेल व्यवसाय कोरोनाच्या महामारीत अनेक नागरिकांना लॉकडाऊन काळात जेवणाची गैरसोय होत असल्याने खास रुग्णांसाठी हॉटेल सेवा व न्यू सेवा परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या नातेवाईकांची सोय करून त्यांना जेवणाचे पार्सल देणे, अगदी कमी दरात रुग्णांची सोय केली आहे. यामुळे समाजात ते आदर्श ठरत आहे. त्यांचा आदर्श ठेवत धुळेकर नागरिकांना शुद्ध शाकाहारी हॉटेल राधाकृष्णाच्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांची उत्तम व्यवस्था केली आहे. शाकाहारी आहार आरोग्यासाठी लाभदायक असतो, त्यामुळे धुळेकर नागरिकांची सोय झाली आहे. नागरिकांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा असे ते म्हणाले. यावेळी नाश्ता कॉफीची उत्तम व्यवस्था होती. याप्रसंगी राजकीय, सामाजिक, पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या. या हॉटेलमध्ये शेवगा हंडी, पातोड्याची हंडी तसेच फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असल्याचे संचालक कुणाल रमेश चौधरी, वैशाली प्रशांत शेठ चौधरी करंकाळ, दिलीपराव मंगा चौधरी, रमेश अर्जुन चौधरी, वकील प्रवीण दिलीपराव चौधरी करंकाळ यांनी माता हिंगलाज वृत्तवाहिनीचे सहसंपादक सुनील गवळी यांच्याशी बोलताना सांगितलं की या परिसरात शाकाहारी दालनाची मागणी असल्याने आम्ही ग्राहकांच्या मागणीनुसार शुद्ध शाकाहारी हॉटेल राधाकृष्णांच्या माध्यमातून शुभारंभ केलाय. सेवा म्हणून मयूर कॉलनी शाखा आहे ती 6 वर्षापासून आम्हाला चालू आहे. तिथं माझं व्हेज नॉनव्हेज सर्व आहे, चायनीज सर्व आहे. आणि एक दत्त मंदिर परिसरात देवरे हॉस्पिटलच्या समोर मी 8-9 महिन्यापासून चालू केले. त्याची न्यू हॉटेल सेवा म्हणून एक ब्रँच चालू आहे. ते आता मी बरेच जे ग्राहक आहेत, आता काही असे व्हेज जेवणाला जास्त पसंती पण आहे, त्यांना नॉनव्हेज वगैरे सेपरेट आणि व्हेजचं
सेपरेट पाहिजे. पण मी माझ्या डोक्यात नव्हती संकल्पना की आपण याच देवपूर परिसरात यांना वेजसाठी आपण कुठंतरी जागा वगैरे बघू जमी आले आपल्याला. आणि योगात मला दत्त मंदिर बाजूला जे मंदिराचं स्थान दत्ताचं, म्हणून मग मी दत्त मंदिरच्याच बाजूला बेसमेंटला आज त्याचं ओपनिंग केलं हॉटेल राधाकृष्ण नावाने. आणि इथे मी व्हेजमध्ये चांगली क्वालिटी ग्राहकांना देईल आणि आताही देतो मी. धुळे शहरातील योगेश्वर पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांची अफरातफरी झाली असल्याची माहिती. धुळे शहरातील योगेश्वर पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत बाळकृष्ण अमृतकर यांनी दिली. श्री बाळकृष्ण अमृतकर पुढे म्हणाले की अध्यक्ष गोपाल केले, संचालक प्रितेश प्रणेश केले, पत्नी सुनंदा लाड यांच्यावर कारवाई करावी व हा सहकार क्षेत्रावरील मोठा गैरव्यवहार असून बालाजी डेव्हलपर्स, बालाजी बिल्डर्स, सुनंदा केले पतसंस्था, विष्णू प्रमोटर, पृथ्वी डेव्हलपर्स अशा 5 संस्थांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. गोपाल केले यांच्या सर्व मालमत्ता कर्ज प्रकरणाची रक्कमबाबत उपनिबंधकांनी चौकशी जाहीर करावी. या सर्व अध्यक्ष व संचालकांची चौकशी पूर्ण होईपर्यंत पासपोर्ट जप्त करावा असंही पत्रकार परिषदेत ते म्हणाले. आता तुम्हाला काय विचारलं तर तुम्ही विचारा, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांना मी उत्तरं देतो. आणि इतकी अकाउंटमध्ये किंवा जमा खर्चात संस्थेच्या कारभारांमध्ये एवढी बोगसगिरी चालत असेल तर मग आपल्या देशाचं काय? देश भ्रष्टाचार मुक्त व्हायला पाहिजे. भारतामध्ये हे नको ते नको, आर्थिक हे नको. मग आपल्यासारख्याचा हा जो इथे असा तुंबलेला जो भ्रष्टाचार आहे हा बाहेर काढणार कसा, निघणार कसा, कोण काढणार, असं माझ्या तुमच्या आमच्या सारख्याला सामान्य माणसाला एवढा प्रश्न गेल्या 2 वर्षापासून. आपला देश अत्यंत वाईट परिस्थितीमधून जातोय. सगळ्या लोकांना 2 वेळची पण काही लोकांना त्याच्यामध्ये पडलेली असते. आणि हे लोक आपण दुसरं एक बाजू अशी पाहिली काही यांची 1000 कोटीची प्रॉपर्टी. अरे 20 वर्षापूर्वी याच्याकडे काय नव्हतं, 25 वर्षापूर्वी काय 1500 कोटीच्या प्रॉपर्ट्या येतात कशा? मग आपल्याला त्याच्या जेव्हा तळाशी जातो आपण या सगळ्या संस्था ज्या आहेत याच्यावर शासनाने ताब्यात घ्याव्या, संचालक मंडळाची बॉडी बरखास्त करून घ्यावी. यांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्यांच्यावर शासनाने गोजे निर्माण करायला पाहिजे, म्हणजे त्यांना ते विकता येणार नाही. आणि मग जे प्रॉपर्टीचे पैसे आले ते नंतर ठेवीदारांना देता येते. आणि यांच्यावर शासनाच्याच परिपत्रकाप्रमाणे कायदेशीर गुन्हे नोंदवावेत ही माझी शेवटची मागणी. धुळेकरांना पावन असलेल्या श्री सिद्धेश्वर गणपती मंदिरात श्री गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानिमित्त शहरासह पंचक्रोशीतील भाविकांनी श्री गणेशाचं दर्शन घेत भंडाऱ्याचा लाभ घेतला. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही धुळे शहरातील पांझरा नदीकाठी स्थानापन्न झालेल्या श्री सिद्धेश्वर गणपती मंदिरात आज श्री गणेश जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सकाळी अभिषेक, पूजा, आरती करून दुपारी 12 वाजता श्री गणरायाला 56 भोगांचा नैवेद्य दाखवण्यात आला. त्यानंतर दर्शनास आलेल्या भाविकांना भंडाऱ्याचं वाटप करण्यात आलं. श्री गणेश जयंती निमित्ताने मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. त्यात मंदिर परिसरात झेंडूंच्या फुलांचं माळ विक्रेते, नारळ विक्रेते आदी वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. याविषयीची अधिक माहिती मंदिराचे विश्वस्त दुर्गादत्त शर्मा यांनी माता हिंगलात वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. सिद्धेश्वर गणपती मंदिर धुळे आज भगवंत महागणपतीचे जन्मोत्सव, रिद्धी सिद्धी सहित गणपती आणि त्यांचे 2 मुलं शुभ आणि लाभ असे गणेश परिवार यांचा आज उत्सव आणि आनंदाचा दिवस. जे कोणी भगवंत महागणपतीचे भक्त आहेत ते आज या वाढदिवसाला बाप्पांच्या खूप आनंदाने साजरे करतात. गणपती बाप्पांचं आज सकाळपासून अभिषेक, सहस्रावर्तन, गणेशयाग आणि नाना प्रकारचे पूजन संपन्न झाले. आता 12 वाजता 56 भोग लागला आहे आणि भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं. संध्याकाळी 7 वाजेपासून भजन संध्या ठेवून खूप प्रमाणात प्रसाद बनवलं आहे. लोकांनी प्रसादाचा लाभ घ्यावा. खूप लोक घाई आणि गर्दी करतात. प्रसाद सगळ्यांनाच भेटेल. कोविडचं पालन करावं, डिस्टन्स मेंटेन
मेंटेन करावा ही सगळ्यांना नम्र विनंती. जय श्री गणेश. महाराष्ट्रात दिवसेंदिवस घडत असलेल्या समाज विघातक घटनांना आळा बसावा या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर घाटकोपर येथील मागासवर्गीय स्वतंत्र मतदार संघर्ष समितीचे प्रमुख सुरेश गायकवाड यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय. सुरेश गायकवाड यांनी सांगितलं की महाराष्ट्रात व्यसनाधीनता, बलात्कार, आत्महत्या, बेकारी, घुसखोरी, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा व खैरांजली सारख्या भ्याड घटनांमुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धोका निर्माण होत आहे. याला आळा घालण्यासाठी शासन अपयशी ठरत आहे. भारतीय राज्यघटनेनुसार शासनाने अंमलबजावणी केली तर महाराष्ट्रात सोन्याची एक पहाट उगवेल. याला बौद्ध आंबेडकरी संकल्पना देशाला तारू शकेल असंही सुरेश गायकवाड यांनी यावेळी सांगितलं. तर आपण कधीपासून आहे आझाद मैदानात आणि आपला विषय सांगा आणि नाव पण सांगा आणि कुठून आले ते पण सांगा. माझं नाव सुरेश रामदास गायकवाड. सन 1993 पासून भारतीय राज्यघटना युद्ध घ्यायचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संकल्पनेसाठी माझा लढा चालू आहे. तसंच या 26 ऑक्टोबर 2021 पासून पुन्हा माझं बेमुदत उपोषण आंदोलन चालू आहे. परंतु या देशामध्ये सरकारच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक संकल्पनेनुसार भारतीय राज्यघटनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आल्यामुळे देशात बेकारी, महागारी, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार वाढतच चालला आहे. आणि त्यामुळेच कोरोनासारखी महामारी या देशाला ग्रासली आहे. तर या सर्व संकटावर जर नियंत्रण आणायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक संकल्पनेनुसार भारतीय राज्यघटनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली तरच या देशामध्ये कायदा व सुव्यवस्था नांदेल आणि हा भारत देश परत न्याय, समता, बंधुता, समृद्धी तत्वावर महासत्ता निर्माण होईल. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक संकल्पनेची जगाला गरज आहे. धन्यवाद. धुळे येथील यशवंत शंकर कोरके यांनी केलेलं अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावं या मागणीसाठी दीपक शंकरराव घाटोळे यांनी शहरातील क्यूमाइंड क्लब समोर उपोषण सुरू केलंय. जोपर्यंत उपोषणाची दखल घेतली जात नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असंही दीपक घाटोळे यांनी यावेळी सांगितलं. संबंधित निर्मलाबाई कुरे व यशवंत कोरके हे बेकायदेशीर बांधकाम करतेवेळी माझी आई शकुंतलाबाई शंकरराव घाटोळे यांनी निर्मलाबाई व यशवंत कोरके यांच्या विरुद्ध धुळे दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. त्यात महानगरपालिकेकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे तरी याची अद्याप दखल घेण्यात आली नाही. ही दखल घेण्यात यावी यासाठी आजपासून उपोषण सुरू केलं असल्याचं यांनी सांगितलं. दीपक शंकरराव घाटोळे आम्हाला उपोषणाला बसलेलं आहे. माझ्या आईच्या नावावर प्रॉपर्टी असताना देखील माझ्या फुटेदस्तावेज सगळे निर्मलाबाई कुरे यांनी परवानगीसाठी वापरलेले आहे फुटेदस्तावेज आणि
यशवंत शंकर कोळके हा महानगरपालिकेच्या रस्त्या अतिक्रमण करून हे करतोय, अतिक्रमण करून पुढे आलेला आहे. तुमची मागणी काय नेमकं? म्हणजे अतिक्रमण काढणे आणि रस्ता हे करणे हो, आणि निर्मलाबाई पुढे यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याचा कुठे दस्तऐवज कार्यरत यावं आणि अतिक्रमण काढण्याबाबत यशवंत कोळके यांचं. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून धुळ्यात युवकाचा खून. धुळे व नंदुरबार येथील 900 पेक्षा अधिक एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा. माता रमाई यांच्या जयंती मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, पत्रकार परिषदेत वंदना भामरेंचे आवाहन. सीबीसी मशीन बसवण्यासाठी समाजवादी पार्टीचे आयुक्तांना निवेदन. धुळे दत्त मंदिर जवळील हॉटेल राधाकृष्णाचे महापौर प्रदीप करपेंच्या हस्ते उद्घाटन. धुळे शहरातील योगेश्वर पतसंस्थेत कोट्यावधींची अफरातफर, पत्रकार परिषदेत बाळकृष्ण अमृतकर यांची माहिती. गणेश जयंतीनिमित्त श्री सिद्धेश्वर गणपती मंदिरात भाविकांचा एकच जयघोष. समाज विघातक घटनांना आळा बसावा यासाठी सुरेश गायकवाड यांचे आंदोलन. आणि अतिक्रमण हटवण्यासाठी धुळ्यात दीपक घाटोळेंचे उपोषण. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.